ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। मे महिन्यामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने 4 महिन्यांमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवश्यक असल्याचं सांगितलेलं होतं, मात्र ती प्रक्रिया अद्यापही रखडलेली आहे। त्यामुळे प्रक्रियेच्या रखडपट्टीबाबत आज निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टापुढे स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। दरम्यान पालिका निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। तर महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। मे महिन्यामध्ये कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने 4 महिन्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे आदेश हे जारी केलेले होते आणि जी प्रक्रिया रखडलेली आहे त्या संदर्भात आज मात्र कोर्टामध्ये स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। दरम्यान जानेवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीये। या रखडलेल्या प्रक्रियेसंदर्भात आता निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला मात्र सर्वोच्च न्यायालयापुढे स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं आणि कोर्टामध्ये नेमकं सरकार आपली काय बाजू मांडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत आज दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे। रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। रामराजे, आज एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे, काय अपडेट? सुनावणीच्या वेळेस सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं कोर्टाने की 4 आठवड्यामध्ये निवडणुकाच्या संदर्भाची संपूर्ण प्रक्रिया पार पडा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या संपूर्ण झाल्या पाहिजेत। परंतु असं असलं तरी सुद्धा या निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात आल्या नाहीत। त्याची वेगवेगळी कारणं आहेत की जे राज्य सरकारला आज कोर्टामध्ये सांगावे लागणार आहेत आणि कोर्ट हे म्हणणार आहे की जर कोर्टाने तारीख ठरवून दिली होती काल मर्यादेमध्ये या निवडणुका घेण्या गरजेच्या होत्या, तर मग या निवडणुका का झाल्या नाहीत असं सुद्धा सवाल विचारू शकतो। मग त्यावेळेस राज्य सरकार काय उत्तर देईल ते बघावं लागणार आहे। परंतु आज पुन्हा एकदा सांगितलं जाईल सरकारकडून की या निवडणुकीची निश्चित तारीख कोणती असेल आणि कधीपर्यंत या निवडणुका पार पाडल्या जातील। त्यामुळे निवडणुकीचा मार्ग जो आहे तो आज मोकळा होईल खऱ्या अर्थाने। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।